या बुलेटिनमध्ये आता आपण सुपरफास्ट पद्धतीने बातम्यांचा आढावा घेऊया सकाळच्या 100 बातम्यांमधून। आखाती युद्धाचा फटका आता हळद उत्पादक शेतकऱ्यांनाही बसलाय। हळदीची निर्यात थांबल्याने हळद उत्पादक शेतकरी संकटात सापडले। लाखो रुपये खर्च करून हळद बाजारात कमी दराने विकावी लागते। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका केळी निर्यातीला बसलाय। साधारण 2 ते 2.5 हजार कंटेनर अडकल्याने केळी व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। जेएनपीटी बंदरात गेली 2 आठवडे 500 ते 600 केळीचे कंटेनर अडकलेत। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर बरोबरच आता प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षांना देखील त्याचा फटका बसू लागलाय। धुळे शहरात एलपीजी गॅस पंपावर रिक्षांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं। नांदेड शहरातही नागरिकांना गॅस टंचाईची झळ बसली आहे। नागरिकांनी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी रांगा लावल्या। ऑनलाईन बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। दरम्यान गॅस संपल्याने नागरिकांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। धाराशिवमध्ये मुबलक गॅस पुरवठा असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय, मात्र दुसरीकडे घरपोच गॅस पुरवठा बंद करण्यात आलाय। त्यामुळे गॅस वितरणामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे। अवैधरित्या गॅस पुरवठा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। गॅस सिलेंडरसाठी ठाण्यातही मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। ठाण्याच्या घोडबंदर येथील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या गॅस वितरण कार्यालयात मोठी गर्दी झालेली। विहंग हॉटेल हायलँड पार्क जवळ असलेल्या गॅस वितरण कार्यालयावरही मोठी गर्दी झाली। बुकिंग वाढल्यामुळे टंचाई निर्माण झाली आहे असं प्रशासनाच्या वतीनं सांगितलं जातंय। जळगावच्या मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा काळा बाजार होत असल्याचं समोर आलंय। गैरप्रकार गॅस सिलेंडर विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे। दरम्यान नागरिकांनी गोंधळून न जाण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। हेल्पलाईन नंबरवर तक्रार करण्याचंही आवाहन करण्यात आलंय। उत्तर पुणे जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांनी चुलीवर जेवण बनवायला सुरुवात केली आहे। मात्र चुलीवर सर्वच पदार्थ बनवता येत नसल्याने अनेक पदार्थ हे हॉटेलच्या मेनू कार्डमधून गायब झाल्याचं पाहायला मिळतंय। ही परिस्थिती लवकरच सुधारली नाही तर हॉटेलला टाळे ठोकण्याची वेळ येईल असं हॉटेल मालक म्हणतात। गॅस टंचाईमुळे गोंदियातील हॉटेल चालकांवर संकट ओढावलंय। गोंदियाच्या रेलटोली येथील प्रसिद्ध कॉफी हाऊस हॉटेल बंद करण्याची वेळ आली आहे। हॉटेल चालकानं शेगडीचा वापर सुरू केलाय। डोसा, इडली, सांबर, वडा हे पदार्थ बंद करण्यात आले। बुलढाण्याच्या खामगावमधील शिवानी ब्रोकर्स इथं पार्ले बिस्किट बनवण्यात येतात। आता गॅस पुरवठा नसल्याने चक्क कंपनी बंद करण्याची वेळ आली आहे। पार्ले कंपनीला दर दिवसाला 3 टन गॅस लागतो, मात्र आता गॅस उपलब्ध होत नसल्याने कंपनी बंद करण्यात आली आहे। त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे। एनसीएल अर्थात नॅशनल केमिकल लॅबोरेटरीच्या शास्त्रज्ञांनी गेले 20 वर्ष एलपीजीला पर्याय म्हणून इंधन म्हणून बायोमासपासून एलपीजी प्रमाणेच डायमिथेन इथर हा गॅस यशस्वीरित्या तयार केलाय। या शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार याचा ज्वलनांक ही उत्तम असून एलपीजीपेक्षा जास्त उष्मांक या गॅसपासून मिळतोय। येवल्यात गॅस टंचाईवर मात करत एका कारागिरानं भन्नाट चक्क लढवली आहे। तुषार लाड नावाच्या कारागिरानं ऑइलवर चालणारी आगळी वेगळी शेगडी तयार केली आहे। ऑइलवर चालणारी शेगडी सध्या येवल्यात जोरदार चर्चेत ठरते। हॉटेल व्यावसायिकांनीही ही शेगडी वरदान ठरते। गॅसचा तुटवडा, सिलेंडर मिळत नाहीत, त्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिक चुलीवर स्वयंपाक बनवत आहेत। त्यामुळे लाकडांची मागणी वाढल्यानं वखारीत लाकडाचे दरही वाढलेत। लाकडाच्या दरात प्रति किलो 5 रुपयांनी वाढ झाली आहे। चिकलठाणा औद्योगिक परिसरातील आयटी पार्क इथं सौर ऊर्जेचा वापर करून शालेय पोषण आहार बनवला जातोय। सौर ऊर्जेचा वापर करून दररोज 35 ते 40 हजार विद्यार्थ्यांसाठी अन्न शिजवलं जातंय। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज आणि उद्या 2 दिवसीय जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या उपस्थितीत समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलाय। या सोहळ्यासाठी आज पहिल्याच दिवशी जवळपास 2 लाख भाविकांनी हजेरी लावली आहे। या भाविकांसाठी चुलीवर स्वयंपाक बनवण्यात आला। शिर्डीच्या साई मंदिरातील भोजन प्रसादात कपात करण्यात आली आहे।
भोजन बनवण्यासाठी दररोज 1.5 टन गॅस खर्च होत असतो. साईबाबा संस्थानाकडे केवळ 15 दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक आहे. त्यामुळे भोजन प्रसादातील काही पदार्थ कमी करण्यात आलेत. शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून प्रसाद पाकिटाच्या विक्रीवर बंधनं घालण्यात आली. गॅसच्या संकटामुळे प्रसाद पाकिटाच्या विक्रीवर बंधनं घालण्यात आली असून एका साई भक्ताला केवळ एकच प्रसादाचं पाकिट मिळणार आहे. बीड जिल्ह्यात काही ठिकाणी अधिक दरानं गॅस सिलेंडरची विक्री सुरू असल्याचं समोर आलंय. काही ठिकाणी साठेबाजी करण्यात येत असल्याच्या घटनाही समोर आल्या. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून 19 ठिकाणी पथकं तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात तब्बल 20 गुन्हे दाखल करण्यात आलेत. भिवंडीत गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघडकीस आलाय. जिल्हा नियंत्रण शिधा विभागानं वडगाव इथं धाड टाकून गॅस सिलेंडरचा मोठा साठा जप्त केलाय. एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय नाशिकमधून. नाशिकमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यक्रम पार पडला. हिंदूंचा रुपया हिंदूलाच या माध्यमातून हिंदू कारागीर आणि लघु व्यावसायिकांच्या याद्यांचे प्रकाशन यावेळी पार पडलं. नाशिक शहरातील लहान मोठे कारागीर व्यावसायिकांच्या यादींचे संकलन करण्यात आलं होतं. हिंदू हित रक्षा संघटनेच्या माध्यमातून पार पडलेल्या या कार्यक्रमात नितेश राणेंनी घणाघाती टीका केली आहे. मुसलमानांनी कुठल्याही पद्धतीचा अगर व्यवसाय केला, व्यवहार केला, काही खरेदी केली तर त्याची 10% त्यांना जकात म्हणून त्यांना आपल्या धर्मासाठी द्यायला लागतं. 10% जकात म्हणून द्यायलाच लागतं. काय त्याच्यामध्ये दुसरा पर्याय नाही. किंवा कुठलाही धार्मिक कुठलीही संस्था असेल त्यांच्याकडे ठरलेले आहे ते बरोबर जाऊन तिथे त्यांचा वार्षिक 10% त्यांच्या उत्पन्नाचा 10% त्यांना तिथे जकात म्हणून द्यायलाच लागतं. हा जो जकातच्या निमित्ताने जमा झालेला जो पैसा आहे हा सगळ्याचा सगळा पैसा हे 100% जिहादसाठीच वापरतात, दुसऱ्यासाठी वापरत नाही. जे तुम्हाला अतिरेकी कारवाया दिसतात, जे लव जिहादचे प्रकरण दिसतात, जे है ना फंडिंग जी होते, जे पैसे जे दिले जातात, हे सगळेचे सगळे हे जे काही जकाताच्या निमित्ताने जे काही जमा झालेले पैसे आहेत ते 100% जिहादसाठी वापरणाऱ्यापैकी हे लोक आहेत. मला विश्वास आहे आमच्या हिंदुत्वादी विचाराचे आज महापौर आणि हे सगळे लोकप्रतिनिधी माझे सहकारी निवडून गेले आहेत. आमच्या महापालिकेच्या माध्यमातून नाशिकमध्ये फक्त जय श्रीरामच ऐकायला मिळणार एवढा माझा ठाम विश्वास आहे. इथे आय लव्ह मोहम्मद वाले कोणच तुम्हाला दिसणार नाही हे मी तुम्हाला आजच ठणकावून सांगतो. कुठल्याही हिरव्या सापाला दूध पाजू नका हे ठणकावून तुम्हाला या निमित्ताने मी सांगतोय. आपल्या कुंभमेळाव्याकडे लक्ष ठेवा, आजूबाजूला फिरलं पाहिजे. हे कोणीही अगर तिथे स्टॉल लावायला आले तो स्टॉल सकट उकडून टाका. आम्ही मंत्रालयामध्ये बसलोय, काही चिंता करू नका, काही चिंता करू नका.